नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. भारताला विश्वगुरू महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा निवडून द्या. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शहर उत्तर संवाद मेळाव्यात केले आवाहन. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची वर्तवली जातीये शक्यता. शनिवारी दुपारी निवडणूक आयोग घेणार पत्रकार परिषद. आयोगाचे सोशल मीडियावर पत्र झाले व्हायरल. सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी दाखवले दिल्लीकडे बोट. म्हणाले, सोलापूर लोकसभेची उमेदवारी ठरणार दिल्लीश्वरांच्या मर्जीने. सुरक्षा दक्षता अधिकारी लाच स्वीकारताना अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात. तक्रारदाराची नोटीस रद्द करण्यासाठी मागितली होती 5,000ची लाच. आणि भीम आर्मीचा अजय मैंदर्गीकर सोलापूर जिल्ह्यामधून 2 वर्षांकरिता तडीपार. सोलापूर आयुक्तालयाने केली कारवाई. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. भारताला विश्वगुरू महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा निवडून द्या असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शहरात आयोजित केलेल्या शहर उत्तर संवाद मेळाव्यात केले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सोलापूर दौऱ्यावर आले होते. सकाळी 10 वाजता सोलापुरात दाखल झाल्यानंतर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात हजेरी लावून श्रींचे दर्शन घेतले आणि आरती केली. त्यानंतर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह ते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवदारे सेवागृहामध्ये आयोजित केलेल्या शहर उत्तर संवाद कार्यकर्ता मेळाव्यास त्यांनी उपस्थिती दर्शवली. या मेळाव्यात शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, शहर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी महापौर शोभा पंचट्टी, श्रीकांचना यन्नम, रामचंद्र जन्नू, माजी नगरसेवक अविनाश पाटील, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, विजया वड्डेपल्ली, माजी नगरसेवक किरण देशमुख, नारायण बनसोडे, संजय कोळी, राजकुमार पाटील, शिवानंद पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी मेळाव्यात संबोधित करताना मंत्री गिरीश महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे तसेच विविध योजनांची माहिती दिली आणि भारताला विश्वगुरू तसेच महासत्ता बनवण्यासाठी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करा असे आवाहन केले. तसेच उमेदवार कोणताही असो, आमचं लक्ष फक्त कमळ, आमचं लक्ष फक्त नरेंद्र मोदी हेच असणार आहे असे सांगत विविध मुद्द्यांवर भाष्य करताना काँग्रेस ठाकरे गट तसेच शरद पवार गट अशा विविध विरोधकांवर चांगलीच टीकेची झोड उठवली. पहा काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन. आता पूर्ण तर गेलेला आहे तरी सुद्धा मात्र 6 महिन्यापर्यंत घोषित केलं रेशनवर प्रत्येकाला 5 किलो धान्य आता मोफत दिलं जातं. काय पाहिजे अन्न वस्त्र निवारा सगळ्या गोष्टी मिळतोय. गरीब लोक आहेत, शेतकरी सामान्य आहे, 6,000 रुपये 6,000 12,000 रुपये पगारावर धंद्याचा ज्येष्ठ नागरिकांच्या आपल्या महिलेच्या मुलगी झाल्या घरामध्ये तिथे पैसे मिळतात. 18 वर्षाची मुलं 1 लाख रुपये किती योजना महिला सगळ्या महिला सक्षम झाल्या पाहिजे, स्वतःच्या पाय उभारल्या पाहिजे म्हणून बचत गटाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये, हजारो कोटी रुपयाच्या महिलांना विश्वास. आज राज्यामध्ये 6.5 लाख बचत गट आहे. म्हणजे 65 लाख महिन्यांना या बचत गटाची जोडल्या गेलेल्या आहेत. 65 लाख महिने. तर तुम्ही विचार करा किती कुटुंब म्हणजे 65 लाख कुटुंब आपल्या बचत गटाशी जोडले गेलेले आहेत. त्यांना सक्षम करण्याचं काम चाललेलं आहे. आज या माध्यमातून फिरतं भांडवल कसा बचत गटाच्या माध्यमातून अनेक भगिन्यांकडे किती पुढे झालेले आहेत. कर्जाचा विचार केला तर 6,500 कोटी रुपये आपल्या बचत गटाचं कर्ज दिलं आणि कर्ज दिल्यावर जी परतफेड आहे ती जवळपास 98% म्हणजे जेवढ्या बचत गटांनी कर्ज घेतलं नियमितपणे त्याची परतफेड करताय. बचत गटाच्या माध्यमातून आपण काम करताय.
तरुणाच्या बाबतीत ते धोरण आहे, शेतकऱ्याच्या बाबतीत ते धोरण आहे, उद्योजकांच्या बाबतीत ते धोरण आहे. आणि म्हणून दूरदृष्टी असा नेता आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि त्यांना आम्हाला पुन्हा मतदान करतात. मी तो सांगायला असेल तर 100 योग्य विश्वास तत्पूर्वी मेळाव्यात आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना भाजप तसेच नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले. या मेळाव्यास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सदस्य, महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि सर्व कार्यकर्त्यांनी या निमित्ताने विनंती राहणार, निवडणूक लोकसभेची जरी असली की प्रत्येक आपल्याला जो जबाबदारी केलेल्या जातात, सुपरवायझर असं, बूथ प्रमुख असं, बूथ समिती असं, पन्ना प्रमुख असं, या सर्वांना आता आपल्या म्हणजे निवडणूक लोकसभेची जरी असली तरी खरं अर्थाने बूथवरची निवडणूक असं करायचं. प्रत्येक बूथ प्रमुख, बूथ अध्यक्ष आपला बूथ विजय करणार पाहिजे, याच्यासाठी आपण सर्वांना मिळून काम करण्याची गरज आहे. वारंवार चर्चा आपण ऐकून की उमेदवार कोण आहे, उमेदवार कोण, हे सगळ्यांना विनंती आहे. आपला उमेदवार पक्का गवळ आहे आणि त्याच्यावर कोण येणार आहे, काय येणार आहे, त्याच्यात आपण चर्चा करू. नेते योग्यशीर चांगला आपल्याला अपेक्षित असलेला उमेदवार, सर्व गोष्टी आपल्याच मनासारख्या व्यक्तीला असं नाही. शेवटी सर्व या जिल्ह्यातून याच्यातून नावं निवडताना अनेकांचे दबाव, या सगळ्या जोड देईल ते आपण स्वीकारायचं आहे आपल्याला. आणि आपण सगळ्यांनी मिळून आपल्याला बूथमध्ये काय चालत बघितलं, त्यात विशेष करून माझे बूथ प्रमुखाचा लाभार्थी प्रमुखांना माझ्या आग्रहाची विनंती, आपल्या बूथवरती जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना जर आपण संपर्क केला आणि त्यांना जर विनंती आपण केली, त्यांना जर भेट दिली, आपण लाभार्थ्यांची नावं आपल्याला करायचं. सोलापूर लोकसभा उमेदवारी कोणाला द्यायची हे आमचे वरिष्ठ बोर्ड ऑफ पार्लमेंटरी ठरवतील. आमचे उमेदवार केवळ कमळ अशी स्पष्टोक्ती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. देशातील सर्वच राजकीय पक्षांना आणि जनतेलाही प्रतीक्षा असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा शनिवारी 16 मार्च रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घोषणा होताच निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. राजकीय पक्ष, उमेदवार, सरकार आणि सत्ताधारी पक्षांना त्यानुसारच आपले वर्तन ठेवावे लागणार आहे. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत असून त्यापूर्वी नव्या सभागृहाची स्थापना करावी लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कधी लागणार हा एक प्रश्न प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले असून या पत्रामध्ये भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद शनिवारी दुपारी 3 वाजता होणार आहे. यावेळी 2024 लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत निवडणूक आयोगामध्ये नव्याने नियुक्त झालेल्या दोन्ही निवडणूक आयुक्तांनी आपला पदभार स्वीकारला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोन्ही नव्या आयुक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भाजपच्या मेळाव्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात श्रींचे दर्शन घेतले. यावेळी श्रींच्या गर्भगाभाऱ्यात श्रींची यथोचित पूजा करून आरती केली. तदनंतर मंदिर समितीच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी नगरसेवक अविनाश पाटील, अनंत जाधव, शिवराज झुंजे आदींची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी लागण्याची शक्यता वर्तवली जात असून निवडणूक आयोगाच्या नावाने पत्र व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे. देशातील सर्वच राजकीय पक्षांना आणि जनतेलाही प्रतीक्षा असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा शनिवारी 16 मार्च रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घोषणा होताच निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. राजकीय पक्ष, उमेदवार, सरकार आणि सत्ताधारी पक्षांना त्यानुसारच आपले वर्तन ठेवावे लागणार आहे.
सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत असून त्यापूर्वी नव्या सभागृहाची स्थापना करावी लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कधी लागणार हा एक प्रश्न प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले असून या पत्रामध्ये भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद शनिवारी दुपारी 3 वाजता होणार आहे. यावेळी 2024 लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत निवडणूक आयोगामध्ये नव्याने नियुक्त झालेल्या दोन्ही निवडणूक आयुक्तांनी आपला पदभार स्वीकारला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोन्ही नव्या आयुक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्तनाच्या कर्करोगावर जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, निरामय हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्तनाचा कर्करोग जनजागृती राबवण्यात येणार आहे. सदरची मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची संकल्पना व मार्गदर्शनातून करण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील 25 वर्षांवरील एकूण 7 लाख महिलांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, कंदलगावचे सरपंच शारदा कडते, उपसरपंच चांद बादशाह सय्यद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शेळकंदे, डॉक्टर फहीम गोलेवाले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, दक्षिण सोलापूर गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत निरामय संस्थेच्या प्रगतीशील AI तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान या मोहिमेअंतर्गत महिलांची थर्मल स्क्रीनिंग करणे, सोनोग्राफी व मॅमोग्राफ उपकरणे पुरवणे, जनजागृती करणे, उपचाराकरता पाठपुरावा करणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे, उपचारास जिल्हा परिषद निधीमधून 20,000पर्यंत सहाय्य करणे या गोष्टींचा समावेश आहे. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग याबाबत जनजागृती करणे तसेच महिलांनीही सदर आजाराविषयी न घाबरता पुढे येऊन तपासणी करून घ्यावी आणि या तपासणीसाठी पुरुषांनीही आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. या मोहिमेला प्रोजेक्ट निदान हे नाव देण्यात आले आहे, कारण कर्करोग सारखा आजार लवकरच निदान हाच सर्वात मोठा उपचार असतो. म्हणूनच यासाठी स्वतंत्र अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केले. दक्षिण सोलापूर हा तालुका कर्नाटक राज्याच्या सीमेवर असल्याने येथील आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने लक्ष घालून शासनाचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दक्षिण सोलापूर तालुक्याचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा आहे, असे आमदार सुभाष देशमुख म्हणाले. जिल्हा परिषद अंतर्गत स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी आमदार सुभाष देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, सरपंच शारदा कडते, उपसरपंच चांद बादशाह सय्यद, डॉक्टर फहीम गोलेवाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले आदी उपस्थित होते. वाटण्यासारखं आहे आणि जसं आता साहेबांनी सांगितलं, डॉक्टर सरांनी सांगितलं की अगदी सोपं आहे. म्हणजे जर स्टेज 1 मध्ये आपल्याला कळलं तर ते किती क्युरेबल आहे आणि म्हणजे ते अतिशय असं ताप आल्यासारखं आहे आणि ते निघून जातो आणि मग आयुष्यभर तुम्हाला त्रास होत नाही. वेळोवेळी स्क्रीनिंग आणि आपण तब्येतीची काळजी घेतली तर काहीही होत नाही. त्याच अनुषंगाने मी असं ठरवलं की स्टेज 4 पर्यंत कोणतीच महिला सोलापूर जिल्ह्यातली तरी गेली नाही पाहिजे. बरोबर आहे ना? आणि त्याची काळजी म्हणूनच आपण हे करतोय. जिथे मॅमोग्राफी म्हटलं की अतिशय ग्रामीण भागातून सोलापूरमध्ये येणं किंवा इतर तालुक्याच्या ठिकाणी जाणं, तिथे ती मशीन महिलांना नेहमीच वाटतं की कशाला बाबा जाऊ दे म्हणून आपण आता ही फिरती अँब्युलन्स ठेवलेली आहे, जी की प्रत्येक PHC मध्ये जाणार. PHCच नाही, उपकेंद्र असतील, कोणती गाव असती असेल, कोणत्या महिलांना बचत गटांना असं वाटलं की आपल्याला स्क्रीनिंग काही महिलांची करून घ्यायची आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा. कोणत्या संस्थेला वाटलं त्यांनी आम्हाला सांगा. आम्ही कुठेही ही अँब्युलन्स पाठवू आणि त्या पद्धतीचं स्क्रीनिंग आणि डायग्नोसिस दोन्ही करू. आम्ही तिथेच थांबणार नाही. आमच्या टीमने ठरवलंय की आम्ही 15 वित्त आयोगातून जे काही सर थोडं आहे आमच्याकडे, त्याच्यामधून आम्ही मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी मशीन पण, म्हणजे चुकून असं नाही व्हायला पाहिजे की इथे महिलांना आढळून आला आता मी पुढे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय, रेल्वे पोलीस, QRT यांच्या संयुक्त विद्यमाने रूट मार्च काढण्यात आला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्तालय प्रशासन, रेल्वे पोलीस प्रशासन आणि QRT पथक यांच्या संयुक्त विद्यमाने मर्याई चौकातून रूट मार्च काढण्यात आला। यावेळी फौजदार पोलीस ठाण्याचे अधिकारी, रेल्वे पोलीस बलाचे अधिकारी तसेच QRT पथक अधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचारी, रेल्वे पोलीस जवान यांचा समावेश होता। महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर उजनीतून सोलापूरला 6000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे। सोलापूरकरांसाठी उजनी धरणातून सोडण्यात आलेले उजनीचे पाणी संध्याकाळपर्यंत पंढरपुरात पोहोचण्याची शक्यता आहे। उजनीतून सोलापूरला 6000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मंगळवारपासून सोडण्यात आला आहे। नदीपात्रातील मोठ्या खड्ड्यांमुळे पाण्याचा पुढे सरकण्याचा वेग कमी झाल्याने पाणी येण्यास विलंब झाला आहे। उजनीचे पाणी सोलापूरला पोहोचण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे। दरम्यान औज बंधाऱ्यातील पाणी पातळी खालावल्यानंतर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात यावे यासाठी पत्राद्वारे मागणी व पाठपुरावा करण्यात आला होता। त्यानंतर जलसंपदा विभागाने मंगळवारी उजनी धरणातून 6000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग उजनीतून सोडला आहे। उजनी ते औज बंधारा हे अंतर एकूण 240 किलोमीटर इतके आहे। या दरम्यानच्या नदीपात्रात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पाणी पुढे सरकण्याचा वेग कमी असल्याचे सांगण्यात आले आहे। औज बंधाऱ्यात सध्या 15 मार्चपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे। उजनीतून सोडलेल्या पाण्याने औज बंधारा पूर्णपणे भरल्यानंतर हा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येणार आहे। उजनीच्या पाण्याने औज बंधारा पूर्णपणे भरल्यानंतर सोलापूरकरांचा 2 महिन्यासाठीचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले। दरम्यान औज बंधाऱ्यात 7.5 फुटांपर्यंत पाणी पातळी आहे। 66 नदीपात्रातील मोठ्या खड्ड्यांचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे यावेळी 6000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला। इतर वेळेस हा विसर्ग 5000 क्युसेकने सोडण्यात येतो। पाण्याच्या कमी वेगामुळे सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत उजनीचे पाणी पंढरपुरात पोहोचण्याची शक्यता आहे। औज बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उजनीच्या पाण्याचा विसर्ग पूर्णतः बंद करण्यात येईल असे जलसंपदा अधिकारी धीरज साळे यांनी सांगितले। आचारसंहितेच्या पूर्वी अभियोग्यता धारकांना नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी भावी शिक्षकांनी प्रशासन विभागाच्या कार्यकारी अधिकारी पाटील यांच्याकडे केली। शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी 2022चा निकाल जाहीर झाल्यापासून अनेक जिल्हा परिषदांच्या समुपदेशन पार पडल्या। काही जिल्हा परिषदेने तर पात्र अभियोग्यता धारकांना नियुक्तीपत्र दिले, परंतु सोलापूर जिल्हा अद्याप अभियोग्यता यांना दिली नसून ते तात्काळ मागणी केली जात आहे। आचारसंहिता कधीही लागू होऊ शकेल, त्यामुळे त्या अगोदर शिक्षकांना नियुक्तीची मागणी शिक्षकांनी प्रशासन विभागाच्या कार्यकारी अधिकारी पाटील यांच्याकडे केली। यावेळी सामान्य प्रशासन बाहेर शिक्षकांनी गर्दी केली होती। नियुक्तीच्या प्रतीक्षेत 248 शिक्षक आहेत। मागील आठवड्यात बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये समुपदेशन प्रक्रिया राबवून अभियोग्यता धारकांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये धुळे, रायगड, लातूर, धाराशिव, भंडारा, नागपूर, पुणे, संभाजीनगर, गोंदिया, गडचिरोली, अहमदनगर, जळगाव आदी जिल्हा परिषदांचा समावेश आहे। वर्धा जिल्हा परिषदेने एकाच वेळी बदलीचे वेळापत्रक आणि शिक्षक अभियोग्यता चाचणीद्वारे नवीन नियुक्त शिक्षण सेवक यांची समुपदेशनाद्वारे नियुक्ती केली आहे। अभिव्यथाधारक शिक्षकांचे समुपदेशन लवकरात लवकर करून पात्र अभियोग्यता धारकांना नियुक्ती देण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे। यावेळी सुषमा येदाडे, सोनिया कांबळे, रसिका मस्के, संगीता शेरीकर, पूजा गादेकर, सुवर्णा गायकवाड, सागर पाटेकर, सचिन कसबे, योगेश जाधव आदी उपस्थित होते। आम्ही सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये पवित्र पोर्टलमार्फत नवनियुक्त शिक्षक आहोत। आमचं हे कागदपत्र पडताळणी पूर्ण झाले असून केवळ आम्हाला कार्यादेश किंवा शाळा नियुक्ती मिळाली नाही, यासाठी आम्ही दररोज पाठपुरावा करत आहोत। परंतु या ठिकाणची कामं पेंडिंग आहेत की जसं की मुख्याध्यापक पदोन्नती, बदल्या, यामुळे आम्हाला लवकरात लवकर शाळा मिळत नाही। तर आमची विनंती हेच होती की आचारसंहितेपूर्वी आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती मिळाली। धाराशिव, भंडारा, गोंदिया, वर्धा या ठिकाणी बाकीच्या ज्या जिल्हा परिषद आहेत त्या जिल्हा परिषदांनी पदोन्नती, बदल्या आणि जी नियुक्तीची प्रोसेस आहे ती सायमल्टेनियसली चालू ठेवलेली।
त्यांच्याप्रमाणेच आमचं पण करून द्यावं अशीच आमची मागणी. आचारसंहितेमध्ये आम्हाला अडकायचं नाही आहे एवढीच आमची ह्यांच्याकडून मागणी. आणि त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे त्यांनी चालू असावी त्यांची प्रोसिजर. त्यांना जसं त्यांच्या कामाचं हे करायचं पण आमच्या नियुक्त्या आचारसंहितेपूर्वी व्हाव्यात ही एवढीच आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. किती वर्षापासून माग करताय? आम्ही 9-10 वर्षांपासून ह्या सगळ्या प्रोसेसची वाट बघतोय सर. त्याच्यामुळे लवकरात लवकर ही सगळी प्रक्रिया पार पाडावी एवढीच त्यांच्याकडून आमची सर्वांची अपेक्षा आहे. शिक्षक नाही, विद्यार्थ्यांचे की शाळांमध्ये शिक्षक नाही, बिना शिक्षकी शून्य शिक्षकी शाळा आहे. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं पण नुकसान महाराष्ट्रात खूपच होत आहे. हे सगळ्यात जास्त मोठं नुकसान आहे. आमचं नुकसान तर आहेच आहे पण त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं शैक्षणिक नुकसान खूप होत आहे. सांगोला तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामाचा खेळखंडोबा झाला असून कपॅसिटी नसतानाही ठेकेदारांना कोट्यावधींची कामे दिल्यामुळे सांगोलकरांनी चौकशीसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल दिल्याने हरी पाटील आणि विनोद कसबे हे धरणे आंदोलनाला बसले आहेत. सांगोला तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामाचा खेळखंडोबा झाला आहे. ठेकेदारांची कपॅसिटी नसतानाही त्यांना कोट्यवधी रुपयांची कामे देण्यात आली आहेत. तसेच बोगस व चुकीचे टेंडर काढण्यात आले आहे. या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मात्र याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. सांगोला तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा सीईओ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाटील यांनी दिला आहे. सांगोला तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून बोगस टेंडर करणे, चुकीच्या पद्धतीचे टेंडर करणे या संदर्भात आम्ही सांगोल्यामध्ये 8 जानेवारी 2024 पासून ते 23 जानेवारीच्या आसपास आम्ही जवळजवळ 2 महिने तिथं आंदोलन केलं. त्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा आम्हाला न्याय मिळाला नाही. माननीय शिव मॅडम यांनी एक कमिटी नेमली होती या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, पण त्यातून कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही. त्या चौकशी समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव साहेब होते, त्याच्याबरोबर मिरगळे साहेब होते, शेंडगे साहेब होते आणि पांडव साहेब होते. या 4-5 जणांची कमिटी असताना या कमिटीनं कुठल्याही प्रकारचं चौकशी केली नाही. एका संस्थेला जवळजवळ 15, 20, 25 कामं दिले. या संदर्भात आम्ही आंदोलन करून सुद्धा कुठल्याही प्रकारची शिव मॅडमने याच्यावर दखल घेतलेली नाही. त्यांना अहवाल बोगस दिला असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी अहवाल बोगस दिला आहे म्हणून 29 तारखेला निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी आज आमचा 7वा दिवस आहे, तर शिव मॅडमने याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. त्यांच्याकडून त्यांना पाठीशी घातलं जातं. या संबंधित त्या काळातले दीपक पुळे असतील, कटक धोड साहेब असतील आणि सांगोल्याचे कमळे साहेब असतील, या सगळ्यांनी संघटनेने करून कामं वाटप करताना अतिशय बेजबाबदारपणे आणि गैरमार्गाने कामं वाटप केलेले आहेत. या संदर्भात याची चौकशी होऊन संबंधित बोगस चौकशी समितीच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं असून यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू. भविष्यात आम्हाला या शिव मॅडम यांच्याही सुद्धा विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल, कारण त्यांना पाठीशी ते घालता येईल असं आम्हाला वाटतं. सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अजय मैंदर्गीकर याच्यावर सोलापूर जिल्ह्यामधून 2 वर्षांकरिता तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी अजय संतोष मैंदर्गीकर वय 26 राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर याच्या विरुद्ध सन 2019 ते 2023 या कालावधीमध्ये सरकारी नोकरावर हल्ला करणे, इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षिततेस धोका आणणारी कृती करणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत. तसेच नमूद इसम हा 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आल्याने त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56(9)(37) यान्वये हद्दपारचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर विजय कब्बाडे यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक C43/2024 अन्वये इसम नामे अजय संतोष मैंदर्गीकर वय 26 राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर यात सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा अशा 2 जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर वडवली पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे सोडण्यात आले आहे. सुरक्षा दक्षता अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला असून तक्रारदाराची नोटीस रद्द करण्यासाठी 5,000ची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली आहे.
सुरक्षा व दक्षता अधिकारी राज्य परिवहन विभाग सोलापूर यास 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. महेंद्र शिवाजीराव टापरे वय 45 पद सुरक्षा व दक्षता अधिकारी राज्य परिवहन विभाग सोलापूर वर्ग 2 सध्या राहणार शासकीय विश्रामगृह राज्य परिवहन विभाग सोलापूर असे रंगेहात पकडण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. तक्रारदार हे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्को या सुरक्षा एजन्सी अंतर्गत सुरक्षा रक्षक या पदावर नोकरीस असून सध्या ते अक्कलकोट बस आघाडीचे सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुकीस आहेत. आलोसे महेंद्र टापरे यांनी तक्रारदार यांची अक्कलकोट बस डेपोतून बदली करून त्याच्याऐवजी नवीन सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याबाबत लेखी पत्र दिले. त्यामुळे तक्रारदार हे आलोसे टापरे यांना भेटून सदरची नोटीस रद्द करण्याबाबत विनंती केली असता टापरे यांनी तक्रारदार यांना सदरची नोटीस रद्द करण्याकरता 5,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 4,000 रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली आणि त्यावेळेस त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित कुणबी दाखल्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट प्रांताधिकारी सचिन इतापे यांना फोन लावला असता 2 दिवसात दाखले देण्यात येतील असे सांगितले. सोलापूर शहर मध्याच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौऱ्यावेळी मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात गेले असता मराठा समाजातील बांधवांनी कुणबी दाखल्यासाठी अर्ज करून अनेक महिने झाले असूनही आम्हाला दाखले मिळत नाहीत असे आमदार प्रणिती शिंदे यांना सांगितले असता आमदार प्रणिती शिंदे यांनी याविषयी तेथूनच थेट मोहोळ पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांना फोन करून विचारणा केली असता प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी 2 दिवसात दाखले देण्यात येतील असे सांगितले. तेव्हा आमदार प्रणिती शिंदे यांनी 2 दिवसात कुणबी दाखले द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला. आता मी पेनूर गावात आहे. इथे कुणबीचे दाखले पण सोडले नाहीयेत. जानेवारीपासून पेंडिंग आहे. हो, मोहोळ तालुका पेनूर गाव कुणबीचे दाखले जानेवारी महिन्यापासून सोडलेच नाही आहेत. काय शासनाचा दबाव एवढा आहे की तुमच्यावर का? हां हां नाही इथे कोणालाच मिळाले नाही आहेत. एक काम करा प्राण साहेब, आता आपण तुम्हाला माहिती तुमच्यावर पण दबाव तंत्र हे सगळे बाहेरची लोक वापरतात. आता ह्या पेन्नूर गावाचे जेवढे कुणबी दाखले आहेत ते सगळे 2 दिवसात तुम्ही दिले पाहिजेत. मी येणार आहे वाटप करायला. धन्यवाद. कोणाकडे? हां. करकंब येथे कर्तृत्ववान पोलीस पत्नींचा सन्मान सोहळा करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस शेतकरी बहुउद्देशीय सहकारी संस्था पंढरपूर व रोटरी क्लब करकंब यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त सुवर्ण गार्डन मंगल कार्यालय करकंब येथे कर्तृत्ववान पोलीस पत्नींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी प्रीती वामन यलमार व सुवर्णा संतराम करचे पंढरपूर यांचा आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्था इस्कॉन पंढरपूरचे गुरुवर्य दिव्यधामवास गोकुलपतीदास पंढरपूर, शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, करकंब रोटरी क्लबचे अध्यक्ष रघुनाथ जाधव, सचिव डॉ. अक्षय मोरे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नानासाहेब कदम व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ, प्रश्नमंजुषा, गाणी, संगीत खुर्ची आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी इस्कॉनचे दिव्यदास धाम यांनी प्रवचनातून गीतेचे महत्त्व विशद केले. पोलीस अधिकारी घोडके यांनी पोलीस पत्नींचा सन्मान हा आगळावेगळा कार्यक्रम असून यातून प्रेरणा घेऊन पुढील काळात आम्हीही पोलिसांसाठी असे उपक्रम राबवू असे मनोगत व्यक्त केले. करकंब रोटरीचे अध्यक्ष रघुनाथ जाधव यांनी या कार्यक्रमाबद्दलच्या कल्पना, उद्देश सांगून सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या भावी आयुष्यात वेगवेगळे उपक्रम राबवावेत यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल असे सांगितले. याप्रसंगी करकंब रोटरीचे पदाधिकारी, रोटेरियन उपस्थित होते. अंजली जगताप, मंदाकिनी माने, सुमन कांबळे, उर्मिला कदम, वर्षा माने या स्पर्धेतील विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब कदम यांनी केले तर आभार रोटेरियन रघुनाथ जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सावडी चौकात तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय सुरू झाल्याने शहरातील व्यापारी व नागरिकांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे आभार मानले.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय नळदुर्ग शहरातील मुख्य चावडी चौकातील चावडीच्या इमारतीमध्ये सुरू झाल्याने नळदुर्ग शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करून याबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे आभार मानले. नळदुर्ग शहरातील नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी तसेच तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक, शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी शहरापासून दूर अंतरावर खंडोबा रस्त्यालगत सुरू असलेले तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय नळदुर्ग शहरातील मुख्य चावडी चौकातील चावडीच्या इमारतीमध्ये सुरू करावे अशी मागणी नळदुर्ग शहर व्यापारी संघाने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले होते. व्यापारी मंडळाच्या व शहरातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन याबाबत प्रशासनाशी चर्चा करून तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय शहरातील मुख्य चावडी चौकात सुरू केले. 15 मार्चपासून हे दोन्ही कार्यालय चावडी चौकातील चावडीच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले. यामुळे नळदुर्ग शहराच्या भरभराटीमध्ये भर पडणार आहे. चावडी चौकात तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय सुरू झाल्याने शहरातील व्यापारी व नागरिकांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे आभार मानले. यावेळी भाजपचे माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, माजी नगरसेवक संजय बताले, सुशांत भूमकर, पद्माकर घोडके, ज्ञानेश्वर घोडके, श्रमिक पोद्दार, ज्योतिबा येडगे, सुधीर हजारे, मारुती खारवे, शिवाजी सुरवसे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले, सुभाष कोरे, दयानंद स्वामी, खंडप्पा कोरे यांच्यासह मंडळ अधिकारी जयंत गायकवाड, तलाठी वायचळ यांच्यासह नागरिक, पत्रकार तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पैठण तालुक्यातील पाडळी गाजीपूर शिवारात शेतीमध्ये पिकाला पाणी भरत असताना विद्युत शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पैठण तालुक्यातील पाडळी गाजीपूर शिवारात शेतीमध्ये पिकाला पाणी भरत असताना विद्युत शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सविस्तर माहिती अशी: पाडली येथील नवनाथ साहेबराव हुड वय 34 राहणार पाडली यांचा चुलत भाऊ यांनी दिनांक 14 गुरुवार रोजी रात्री बिडकीन पोलीस ठाण्यात येऊन तक्रारीत म्हटले आहे की अंकुश दामोदर हुड वय 47 राहणार पाडली तालुका पैठण हे 4 मार्च रोजी सकाळी 7:45च्या दरम्यान शेती मालक जयकिसन बलदवा यांची पाडळी शिवारातील शेती बटाईने करून पोट भरत होता. या शेतात गहू पिकाला सकाळी पाणी भरण्यासाठी गेले असता विद्युत तारेचा शॉक लागल्याने यामध्ये अंकुश दामोदर हुड यांचा मृत्यू झाला. गट नंबर 33-3 मधून महावितरणाची 11 kV विद्युत लाईन ही मागील 2 वर्षांपूर्वी अर्धवट काम झाले असून सहाय्यक उपअभियंता अजय ठेंगणे, वायरमन कृष्णा शेळके, भगवान बोंबले, ठेकेदार विठ्ठल चव्हाण यांनी सदर लाईनचे काम करताना 2 पोल दरम्यान नियमाप्रमाणे 200 फूट अंतर ठेवणे आवश्यक होते, परंतु त्यांनी सदर कामामध्ये पैसे वाचवण्यासाठी व दिलेल्या कमी भावांमध्ये अर्धवट काम ठेवले. या गटामध्ये 2 पोल दरम्यान 400 फूट अंतर ठेवले. तार 4 फुटांवर असल्यामुळे हा अपघात घडला. या तारेविषयी बटाईदार अंकुश हुड यांनी शेती मालक जयकिसन बलदवा यांना वेळोवेळी याविषयी माहिती दिली होती. शेती मालक यांनी संबंधित अधिकारी यांना पोल बसवण्याबाबत वेळोवेळी फक्त तोंडी मागणी केली होती. संबंधित अधिकारी, ठेकेदार वायनवन आणि जमीन मालक जयकिसन बलदवा यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने बटाईदार असलेल्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. 15 मार्च रोजी सहाय्यक इंजिनियर अजय ठेंगणे, वायरमन कृष्णा शेळके, भगवान बोंबले, ठेकेदार विठ्ठल चव्हाण असे मरणास कारणीभूत असलेल्यांवर बिडकीन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. भारताला विश्वगुरू महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा निवडून द्या. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शहर उत्तर संवाद मेळाव्यात केले आवाहन. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची वर्तवली जातीये शक्यता. शनिवारी दुपारी निवडणूक आयोग घेणार पत्रकार परिषद. आयोगाचे सोशल मीडियावर पत्र झाले व्हायरल. सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी दाखवले दिल्लीकडे बोट. म्हणाले, सोलापूर लोकसभेची उमेदवारी ठरणार दिल्लीश्वरांच्या मर्जीने. सुरक्षा दक्षता अधिकारी लाच स्वीकारताना अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात. तक्रारदाराची नोटीस रद्द करण्यासाठी मागितली होती 5,000ची लाच. आणि
भीम आर्मीचा अजय मैंदर्गीकर सोलापूर जिल्ह्यामधून 2 वर्षांकरिता तडीपार. सोलापूर आयुक्तालयाने केली कारवाई. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा वृत्तवेध. नमस्कार.